नमस्कार, मी शीतल। चला मग माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आम्ही बनवणार आहात करंज्या बनवणार आहात खोबऱ्याचे आणि लाडू बनवणार आहेत, शेव लाडू म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे शेव लाडू बनवणार आहेत। चला मग तुम्ही बघा आमची पद्धत कशी आहे तर चला मग तुमची पण तयारी सुरू असेल फराळाचं बनवण्याची, लक्ष्म्याची। आमचं पण सुरू झालेलं आहे आता सगळं फराळाचं बनवायचं। हे बघा लाडूसाठी आता बेसन चाळून घ्यायलात आमच्या सासूबाई। आता आम्हाला लाडू बनवायचे। आता हे सगळं किचनवर आडा पडलाय, आता हे सगळं बनवून नंतर सगळं घर आवरायचंय। हे बघा आता आम्ही पीठ भिजवलेलं आहे, शेव बनवायची आहे। शेवचे लाडू बनवतो आम्ही। हे बघा इकडं त्यांनी बेसन भिजवून घेतलंय, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, असं मीडियम भिजवलेलं आहे। आता ते शेव काढणार आहे, त्या शेवचे लाडू बनवतो आम्ही। हे बघा मस्त अशी शेव काढायला त्या शेवाचे लाडू बनवणार आहेत आम्ही। आमची वेगळी पद्धत आहे शेव लाडू बनवण्याची, ही अगोदर थोडी काढून घेतलेली आहे त्यांनी। च्या सासूबाईच्या हातचे मस्त असे स्पेशल शेव लाडू। अशी सगळी शेव काढून घ्यायची, छान अशी एक गोल्डन ब्राऊन होऊ द्यायची, मग काढायची। जास्त कडक नाही करायची, जास्त कडक केल्यावर पाक मध्ये बसत नाही। वाटीने काढायचं छोटे किती कमी टाकून केली पण ते साखर कसली ती पांढरी नाही, पण छान उलटे साखरेचे लाडू चांगले लागतात माहिती आहे का? जास्त साखर आमची काकू करते, जास्त साखर टाकते ती मस्त होते। साखर दिसावं लागते। बघा कशी वाटली आमची लाडू बनवण्याची पद्धत। अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला मग आता फराळाचं राहिलं ते सगळं आम्ही बनवून घेतो आणि नेक्स्ट व्हिडिओला मी तुम्हाला करंज्या आम्ही कशा पद्धतीच्या बनवल्यात ना ते शेअर करते। नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। नंतर भेटू मग, बाय।